नमस्कार मित्रांनो, मी यश कदम तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो. आता बरंचसं तुम्ही लोकेशन बघाल तर बरेचसे लोक मुंबई 3.0 मध्ये घर सर्च करत असतात. म्हणजे वेल प्रॉपर्टी, कमी बजेटमध्ये, टायटल क्लिअर. तर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे पनवेलसारख्या शहरामध्ये, तेही मुंबई 3.0 मध्ये. प्रॉपर्टी टायटल क्लिअर आहे, लिगली टेक्निकली सर्व डॉक्युमेंटेशन क्लिअर आहेत. आपले जे 1 BHK आहेत ते 31.99 लॅक्स पासून स्टार्टिंग आहे. 2 BHK साठी जर जात असाल तर 45 लाखापासून आपले 2 BHK सुद्धा चालू आहेत. पनवेलमध्ये तुम्ही बघाल तर बरेचसे प्रोजेक्ट जे आहेत ते गावठाण ग्रामपंचायत 12.5% किंवा जेवी प्लॉट आहेत. पण तसा आपला कुठलाही प्रोजेक्ट जो आहे आपला गावठाण ग्रामपंचायत किंवा जेवी कन्स्ट्रक्शन मध्ये नाहीये. जे काही कन्स्ट्रक्शन आहे आपलं ते MSRDC, रेरा, सिडको, नेना अप्रूव्ह प्रोजेक्ट आहेत. तर एक तुम्हाला छोटीशी टूर करतो माझ्या सॅम्पल फ्लॅटच्या व्हिडिओची आणि आपल्या प्रोजेक्टचं लोकेशन सुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या. आता आपण ऍक्च्युअल आपल्या साईटवर आलो आहोत. तर तुम्ही लोकेशन बघू शकता. ऑलरेडी टाउनशिप जी आहे हँडओव्हर केलेली आहे आपण. तर आता माझ्याकडे नियर बाय पोझिशन, अंडर कन्स्ट्रक्शन हे सर्व इन्व्हेंटरी अवेलेबल आहे. तेही 31 लाखाच्या प्राइस रेंज पासून स्टार्ट आहेत. तर त्यामध्ये टॅरेस फ्लॅट, 2 BHK, 1 RK, 1 BHK सर्व इन्व्हेंटरी अवेलेबल आहे. तुम्ही आजूबाजूला पाहू शकता. ही हँडओव्हर झालेली माझी सोसायटी आहे. तर त्याचं आता तुम्ही बघाल तर 10 ते 15 दिवसामध्ये मी पोझिशन देतोय. तर समोरच्या साईडला तुम्ही बघाल तर तिथे माझ्याकडे अंडर कन्स्ट्रक्शन आणि नियर बाय पोझिशन कन्स्ट्रक्शन सुद्धा अवेलेबल आहे. तर आपण वरती जाऊन फ्लॅट ऍक्च्युअल बघूया की किती बाय कितीचे आपले फ्लॅट आहेत. तुम्हाला साईज वगैरे सर्व दाखवून देतो मी. तर फ्लॅट तर मी दाखवून देतो, पण त्याआधी तुम्ही बघाल तर आपण सर्व अम्युनिटीज सर्व प्रोजेक्ट मध्ये देतोय. तर तुम्ही बघू शकता स्विमिंग पूल आहे, चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे, आपण गार्डन सुद्धा देतो. आणि हे जे तुम्ही पाहताय ना, हे क्लब हाऊस आहे. आपण प्रत्येक सोसायटीमध्ये क्लब हाऊसचं सुद्धा एलिव्हेशन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ही आपल्या प्रोजेक्टची एंट्रन्स आहे. प्रत्येक सोसायटीला आपण असे एंट्रन्स देणार आहोत. एंट्रन्सच्या बाजूला तुम्ही बघाल तर लिफ्ट एका साईडकडे आहे आणि सेकंड साईडला तुम्ही बघाल तर आपण स्टेअरकेस दिलेला आहे. तर आता पाहू शकतो आपण, हा आपला सॅम्पल फ्लॅट व्हिडिओ आहे. जे सर्व जे काही एलिव्हेशन आहे आपलं 1 BHK वगैरे आता अंडर कन्स्ट्रक्शन जे काही प्रोजेक्ट चालू आहेत त्यांचा आर्किटेक्चर प्लॅन ऑलमोस्ट सेम आहे. पण त्यामध्ये एक प्लस पॉईंट काय आहे, जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये जाताय तर त्यामध्ये ऍडव्हान्स CC आहे आपली. त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये बेटर एलिव्हेशन ह्याच्यापेक्षा सुद्धा पाहायला भेटू शकतं. तर आता पाहू शकतो आपण, हा आपला एक सॅम्पल फ्लॅट व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण हॉल दिलेला आहे. हॉलला प्लस बाल्कनी आहे. बाल्कनीची साईज पण तुम्ही बघू शकता. 3.5 बाय 6 फुटाची आपण बाल्कनी दिलेली आहे. म्हणजे इनफ अशी प्रशस्त अशी बाल्कनी दिलेली आहे जिथे आपण म्हणजे उभं राहू शकतो, फॅमिली टाइम स्पेंड करू शकतो. तर आतमध्ये तुम्ही याल तर आतमध्ये आपलं किचनचं तुम्ही स्ट्रक्चर बघाल तर किचन जे आहे आपण L प्लॅटफॉर्म मध्ये दिलेलं आहे. किचनच्या जागी जर तुम्हाला डबल प्लॅटफॉर्म पाहिजे असेल तर तेही ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. की बऱ्याच टायमाला आपल्याला म्हणजे आपली हे असते की बाबा आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहिजे, सिंगल प्लॅटफॉर्म पाहिजे, L प्लॅटफॉर्म पाहिजे, तर ते आपण स्ट्रक्चर करून देऊ. त्याच्यामध्ये आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. किचन आहे, किचन जर तुम्ही बघू शकता आपण टाईल्स दिलेले आहेत टॉप टू बॉटम. तर प्लस स्टोरेज सुद्धा देऊ शकतो. इकडे तुम्ही बघाल वरच्या साईडला आपण स्टोरेज सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सामान वगैरे काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर. तर किचनच्या समोर तुम्ही बघाल तर कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे. तर कॉमन टॉयलेट वॉशरूम मध्ये तुमचं तुम्ही बघाल तर इंडियन वेस्टर्न जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते आपण बसून देऊ. टॉयलेटच्या वरती सुद्धा तुम्ही बघू शकता आपण थोडासा स्पेस दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे कुठे प्रॉब्लेम नको यायला की तुम्ही पाण्याची टाकी वगैरे कशी लावणार. तर इकडे तुम्ही आतमध्ये आलात तर हा माझा फर्स्ट कॉमन बेडरूम आहे. तर त्याचाही तुम्ही साईज बघाल तर म्हणजे एक आपली फॅमिली राहील ह्या साईजचा आपलं म्हणजे बेडरूम सुद्धा दिलेला आहे. बेडरूमला आपण बाल्कनी दिलेली आहे. बाल्कनीमध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण टॅरेस सुद्धा हा ऑप्शन अवेलेबल आहे. 1 BHK टॅरेस अवेलेबल आहे, 2 BHK टॅरेस अवेलेबल आहे. इन्व्हेंटरी आपल्याकडे बरीचशी अवेलेबल आहे. समोर तुम्ही बघाल हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे. तर जे काही कन्स्ट्रक्शन आहे आपलं हे मुंबई पुणे एक्सप्रेस वेला लागूनच असणार आहे. तर ह्या साईडला तुम्ही आलात तर ह्या साईडला आपला मास्टर बेडरूम अवेलेबल आहे. तर मास्टर बेडरूमची जी साईज आहे ही थोडी आपली मोठी आहे कॉमन बेडरूम पेक्षा. तर ह्यामध्ये तुम्ही बेडरूमची साईज बघाल तर जवळजवळ 9.5 बाय 10.5 आपला बेडरूम आहे मास्टर बेडरूम. तर त्यामध्ये सुद्धा आपण इंग्लिश टॉयलेट दिलेलं आहे आतमध्ये मास्टर बेडरूम मध्ये. मास्टर बेडरूमला सुद्धा तुम्ही बघाल ह्या साईडला तर आपण बाल्कनी दिलेली आहे. जवळजवळ 3.5 बाय 6 फुटाची बाल्कनी आहे. आणि ह्याच्यामध्ये चांगला ऑप्शन आहे की जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये जाताय त्यामध्ये तुम्हाला चॉईस फ्लॅट अवेलेबल होईल. किंवा आम्हाला ओपन स्पेस पाहिजे आपल्या बेडरूम मधून, हॉल मधून मंदिर दिसलं पाहिजे, गार्डन दिसलं पाहिजे, तर हे ऑप्शन सुद्धा आपल्या टाउनशिप मध्ये आपण अवेलेबल केलेले आहेत. तर पुढे आपण पाहूया आपलं म्हणजे जे अंडर कन्स्ट्रक्शन माझी साईट चालू आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पनवेल हे लोकेशन म्हणजे बरेच चर्चेमध्ये चालू आहे आत्ताच्या टायमाला.
तर पनवेलमध्ये फ्लॅट कुठे घ्यावं, काय अप्रुव्हल, काय लिगल टेक्निकल, कुठे आपल्याला अप्रिसिएशन देईल फ्युचरमध्ये. तर असं आपलं हे लोकेशन आहे. कारण पनवेलमध्ये बरेचसे तुम्ही जागा बघाल किंवा कन्स्ट्रक्शन बघाल, हे गावठाण ग्रामपंचायत 12.5%, 22.5%, 60-40 रेशिओ असे कन्स्ट्रक्शन पनवेलमध्ये बरंचसं तुम्हाला पाहायला भेटतं. पण त्यामध्ये आपल्या सामान्य माणूस असेल, मराठी माणूस असेल किंवा आपला मुंबईचा माणूस असेल, त्या लोकांना एवढं आयडिया नसते की ह्या साईडला कुठलं अप्रुव्हल बघायचं कुठलं नाही. तर पनवेलमध्ये घर घेताना तुम्ही जे अप्रुव्हल बघता, फर्स्ट म्हणजे रेरा प्रॉपर्टी. ऑलरेडी आपली जी टाउनशिप आहे ही रेरा प्रॉपर्टी आहे. आणि जे अप्रुव्हल आहे, जे सीसी आणि आपली ओसीजी येते, ही MSRDC ची आहे. आपली MSRDC म्हणजे काय, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. एका नॅशनल हायवेला लागून आपला प्रोजेक्ट असल्यामुळे ऑलरेडी आपल्याला MSRDC ची सीसी आलेली आहे. जे काय आपल्या अंडर कन्स्ट्रक्शन मी तुम्हाला प्रोजेक्ट दाखवले त्याची सर्वांची फुल सीसी आलेली आहे. तर त्यामुळे आपण कन्स्ट्रक्शन आज करतोय इथे. तर त्यामध्ये तुम्ही बघायला गेलात लोनची फॅसिलिटी, तर लोन जे आहे आपण नॅशनलाइज बँकेमधून करून देतो. जसं की तुम्ही बघाल SBI, HDFC, ऍक्सिस, कॅनरा, युनियन, जी तुम्ही नॅशनलाइज बँक बोलाल, ऑलरेडी आपल्या प्रोजेक्टला 25 नॅशनलाइज बँकेचं APF झालेलं आहे. तर त्यामुळे बँकिंगचं सुद्धा जे काही आपली फॅसिलिटी आहे ते आमच्याकडून तुम्हाला प्रोव्हाइड केलेली जाईल. घर घेताना फक्त तुम्ही 51,000 रुपये आपलं बुकिंग अमाऊंट आहे. त्यानंतरची बँकिंगची जी काही प्रोसेस आहे सँक्शन पर्यंत ही आम्ही करून देणार. म्हणजे तुम्हाला कुठेही म्हणजे बँकेमध्ये जावं नाही लागणार. जी काही प्रोसेस आहे ऑनलाईन होणार. बाकी तुम्ही प्रोजेक्टचं तुम्ही लोकेशन वगैरे सर्व बघितलेलं असेल. तर लवकरात लवकर खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर नंबर करा, आपली साईट व्हिजिट बुक करा आणि आपलं फ्युचर सेक्युअर करा आत्ताच्या आत्ता. तर प्रोजेक्टची सर्व माहिती तर मी सांगितलेलीच आहे. तर लवकरात लवकर आपली साईट व्हिजिट बुक करा आणि आपलं स्वप्नातलं घर घ्यायला विसरू नका. आत्ताच्या आत्ता खाली नंबर दिलेला आहे, नंबरवरती कॉल करा. सर्व माहिती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. फक्त साईट व्हिजिट बुक करायचे. लवकरात लवकर कॉल करा. प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता परत एकदा.